नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी तुम्हाला याआधी पण बोललेले की आम्ही शिलाँगला ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो ते हॉटेल खूप सुंदर होतं, तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर आजचा व्हिडिओ त्या हॉटेलचाच आहे. तर हे हॉटेल नव्हतं तर बंगलो होता आणि इतका सुंदर बंगलो होता की सर्वांनाच आवडेल असा होता. तर आज तो बंगलो मी तुमच्यासोबत पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. पूर्ण तर मला जमणार नाही आहे, ॲक्च्युली मला एक व्हिडिओ पण टाकता नाही येणार आहे. सो मी 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ टाकणार आहे, पार्ट 1 पार्ट 2मध्ये. सो आज आपण पार्ट 1 पाहणार आहोत. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात, लेट्स गो. मध्ये जाणार आहोत. मी तुमच्यासोबत पूर्ण या हॉटेलमधलं रूम एक्सप्लोअर करणार आहे. हा वरच्या फ्लोअरचा रूम आहे, खालच्या फ्लोअरचा तर अजून मी दाखवला नाही आहे तुम्हाला. एंट्री आहे या रूमची. किती मोठी कप आणि बशी ठेवली आहे. सगळंच खूप पाहण्यासारखं आहे, किती सुंदर. एखाद्या म्युझियममध्ये आल्यासारखं वाटतंय. लिटरली असा फील होता की आम्ही म्युझियममध्येच राहिलोय. जो जुन्या काळात राजा महाराजांचे जे युनिक वस्तू आपण म्युझियममध्ये बघण्यासाठी जातो आणि आपण बघून विचार करतो वाव वाव, जुन्या काळात किती छान होतं वगैरे वगैरे. तर ते सगळ्या वस्तू यांच्या इथे आहेत आणि इथे राहिलं की तोच फील येतो की आपण त्यांच्या काळात गेलोय आणि त्यांच्या बंगलोजमध्ये राहतोय. सो इथे बुक्स ठेवल्यात वाचायला. इथे पण 2 रूम आहेत पण ते बंद आहेत. सो हा आहे एक रूम. हो, झाली तयारी. करीन वापस भरना पडेगा, वन पीस निकालना पडेगा. सगळं काम बाकी आहे, तयारी चालू आहेत. सो बघू, मला दाखवा, टॉप दाखवा तुमचा, मी सजेस्ट करते. त्याच्यात नको घेऊ. नाही ते नाही घेत. हे घे बघ. वाव, झाली मॅडम तयारी. ऑलमोस्ट डन. नाही बघ कुठलं इयरिंग्स आहेत. हा ते नाहीतर हे पण छान वाटते. तेच. यांचं वॉशरूम बोलतात खूप मोठं आहे. बघू का तुमचं वॉशरूम? बघा दाखवण्यासारखं आहे. रुको जरा सबर करो. सो हे आहे यांचं वॉशरूम. इतकं मोठं वॉशरूम. हे यांचं वॉशरूम आहे. सो चला मी दुसरा रूम दाखवते आता. नाही, दुसरे घाल. रूम येते रोज. हाय. तर हा आहे सेकंड रूम. आवर सेकंड माझा व्हायचं. तर यांच्या रूम मध्ये तर इतकं काय काय कॅप्चर करण्यासारखं आहे. वा, यांच्या इथे यांच्या रूम मध्ये चांदीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हे सर्व कशाचं आहे? तांब्याचं आहे, पित्तळ आहे. बघितलं. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. सगळ्यांचंच नॉलेज 0 आहे. मग मलाच बोलताय. मी चालली रूम मध्ये, तुम्ही दोघी या मागणं, मला चार्जिंग पण करायचं. यांचा बेडरूम. जाता ते त्यांच्या रूम मध्ये देऊन जा ना प्लीज. मॅडम आम्ही देऊन येतो, माझं आटोपलीचं. नाही ती कांचन देते ना जाता जाता. निर्लज्ज झाल्यासारखं. तर आता मी खालती आली जिथे आम्ही राहणार आहोत. सो हा आहे आमचा कॉरिडॉरचा. त्याच्यानंतर इथं हे 2 रूम, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नंतर हा डायनिंग एरिया आहे. हे आहे किचन.
गेट का सामने एक नंबर है, अच्छा। ओनर का नंबर है। अच्छा, ओनर को पूछने से पता लग जाएगा कितना देता है, क्या ओके। चार्ज करता है। सो हा आहे यांचा किचन आणि हे आहेत आमचे कुक, ज्यांनी आम्हाला आता 2-3 दिवस होतो छान यम्मी यम्मी जेवण बनवून खायला घातलं. भैया से हाय. सो इथे एक रूम आहे, हे मी तुम्हाला दाखवलेलं, आता पुन्हा एकदा दाखवते. तर इथे रात्री आम्ही शेकोटी करायचो. हा आहे डायनिंग एरिया. ह्या 2 डॉल आहेत ज्यांच्यावर माझं आल्या आल्या लक्ष गेलेलं. सो दाखवण्यासारखं खूप काही आहे आणि आता वेळ कमी आहे. सो इथे रात्री आम्ही शेकोटी करून इथे बसायचो शेकायला. हे पण किती युनिक आहे बघा. जेवढं पाहू तेवढं कमीच आहे. त्यातलं तुम्हाला इथे खूप व्हरायटीमध्ये वस्तू पाहायला मिळतील. एक आमचा रूम. हाय, हॅलो, हाय. हुए रेडी सब लोग? झाला मॅडम आवरून? अरे वाह, इनके पास तो एक नया देखने मिला. अच्छा, मुझे लगा वो है वार्डरोब. तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं. लकड़ी का वो. अरे आपके रूम में है ये? करके देते हैं क्या? हाँ देखो, करते तो नहीं है. बापरे, यांच्या रूम मध्येच डायरेक्ट आहे शेकोटी. अपन बोलते तो शायद करते भी थे. लेकिन अपन सब साथ में उधर करते थे ना, इसके लिए आपने बोला नहीं. सो हे आहे यांचं वॉशरूम. चला, आवरलं तुमचं? चला आम्ही पण आवरलं. मी तुला तेच सांगते, केलं शूट मला. यांनी खाल्लंय आणि अच्छा, हे काय मला रुचिरा बोलतो उचलून ठेवा. म्हणजे सेम प्राणी आहे ना, पण दोघं एकमेकांना खातात. छोट्या गोष्टी बघण्यासारख्या ते बघ. किती सुंदर एक्सपिरियन्स करा तुम्ही ना, किती छान मेकअप करत बसल्या. ना जसं काय मेकअप आहे ना, मी केलंय सगळं शूट, पाठवते. आणि फोटो काढ. हे काय ठेवलंय? जुन्या गाड्यांची सगळे सांभाळून ठेवले. खूप सुंदर केलंय. माझ्या लेकाचं आवडते. फुलपाखरं हे बघ ना खाली मस्त तिथे बसून बटरफ्लाय. सिग्नल लागलाय ॲबवे रोड. एक मिनिट मी केलंय सगळं शूट. नाही, मी फोटो काढते. त्या पेट्रोल पंपचा ह्याचा पण काढ. सगळं सिग्नलचा. सिग्नलचा काढते. एक मिनिट. अच्छा, सिग्नल लागलाय तिथे पेट्रोल पंप आहे. जुना पेट्रोल पंप असा होता माहिती कोणाला? रुमालोकांना. अच्छा, हा आहे ओल्ड पेट्रोल पंप. मला असं वाटतं समोर बघूया कुठे लिहिले काय पेट्रोल पंप काय समोर बघ ना, रेड वालं. तिथे गाड्या आहेत, पेट्रोल पंप कुठे आहे? मॅडम ड्राईव्ह सेफली. वर्किंग कंडिशन आहेत ह्या सगळ्या. सगळ्या वर्किंग कंडिशन जुन्या काळातल्या इथे गाड्या आहेत. वाव,
काय माहिती तेच तर बोलतो पाम आहे, आम्ही. बघ, हा ना, इथून इथून नको घेऊ शर्वरी, तिथून घे, एरिका पाम मधला कुठला तरी प्रकार वेगळा तिथून घे. खूप सुंदर झाड आहे, तिथून घे. आणि बघ जी ही शोले मूवी मधली गाडी आहे. हुंडक्यांमध्ये झाडं लावले. लाकडाच्या हुंडक्यांमध्ये. तर आम्ही शिलाँगमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्याचं नाव आणि त्याच्या सर्व डिटेल्स पाहिजे असेल तर याच्या पुढचा जो व्हिडिओ मी अपलोड करेल हॉटेलचा पार्ट 2 त्यामध्ये सर्व सांगेल. सो तुम्हाला हा आजचा हॉटेलचा व्हिडिओ आणि हॉटेल कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढे जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय.